नमस्कार, मी स्मिता पाटील. मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुंबरलाल पन्नालाल काकाणी विद्यालयातील इयत्ता 5वी वर्ग शिक्षिका. मुलांनो, मी तुम्हाला गणित हा विषय शिकवणार आहे. आज आपल्याला गणित विषयातील पहिलं जे प्रकरण आहे, रोमन संख्या, हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. मुलांना तुम्ही सेमी इंग्रजी या माध्यमात प्रवेश घेतलाय, बरोबर ना? तर सेमी इंग्रजी माध्यमातलं तुमचं गणिताचं जे पुस्तक आहे ते इंग्रजीतून आहे आणि या माध्यमातली गरजच मुळात इंग्रजी भाषेतून तुम्ही गणिताचा अभ्यास करावा अशी आहे. म्हणूनच मी हे प्रकरण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून तुम्हाला समजावणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फक्त इंग्रजीतून अभ्यासल्यानंतर ते कठीण वाटणार नाही. तर आपण दोन्ही भाषेतून हे प्रकरण अभ्यासूया. ठीक आहे स्टुडंट्स, वी विल स्टार्ट अवर फर्स्ट चॅप्टर इन मॅथमॅटिक्स विच नेम इज रोमन न्यूमरल्स. स्टुडंट्स, we know that the ancient Romans used letters to write numbers. Even today, the building date on monuments and public building marked in Roman numerals. And we also use Roman numerals in clocks and watches. मुलांना, रोमन अंक जे आहेत ही प्राचीन रोम साम्राज्यातली संख्या प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये लॅटिन भाषेतल्या अक्षरांचा संख्या चिन्ह म्हणून उपयोग केलेला आहे. आणि ही रोमन संख्या चिन्ह तुम्ही दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहिली असतील, घड्याळांमध्ये पाहिली असतील, बरोबर ना? So before starting Roman numerals, we will discuss about its rule. So basic rules of Roman numerals are: first rule, there are basic 7 Roman numeral symbols: I, V, X, L, C, D and M. The symbol I is equal to 1. The symbol V is equal to 5. The symbol X is equal to 10. The symbol L is equal to 50. The symbol C is equal to 100. The symbol D is equal to 500. And last one, M is equal to 1000. अर्थ, रोमन संख्या प्रणालीत I ह्या चिन्हाची किंमत 1 या संख्ये इतकी आहे, V या चिन्हाची किंमत 5 या संख्ये इतकी आहे, X या चिन्हाची किंमत 10, L या चिन्हाची किंमत 50, C या चिन्हाची किंमत 100, D या चिन्हाची किंमत 500 आणि M या चिन्हाची किंमत 1000 इतकी आहे. These are the value of these Roman symbols. आता मुलांनो, या रोमन संख्या प्रणालीमध्ये एक गंमत अशी आहे की या संख्या प्रणालीमध्ये शून्य दर्शविण्यासाठी कोणतंही चिन्ह नाही. इन रोमन न्यूमरल सिस्टम देअर वॉज नो सिम्बल फॉर 0. ठीक आहे, आपण हा पहिला जो नियम आहे, बेसिक रूल संख्या प्रणालीचा, तो अभ्यासलाय की या संख्या प्रणालीमध्ये एकूण 7 अक्षरे 7 चिन्हे वापरली जातात. नाउ लेट अस सी सेकंड रूल. The symbol V, L, D are never repeated and subtracted. It means in these basic 7 Roman symbols, V, L and D are never repeated and subtracted. I have an example here. बघा, इथे दिसतंय तुम्हाला V, V हे मी 2 वेळा लिहिलंय, L, L आणि D, D. रोमन संख्या प्रणालीमध्ये मुलांनो V, L, D ही संख्या चिन्हे कधीही रिपीट होत नाही किंवा सबट्रॅक्ट होत नाही. सो V, V is never repeated. It's wrong. L is never repeated
It's wrong. Same as DD is also wrong. Okay. Now let us see third rule. Third rule is a symbol is never repeated more than 3 times. म्हणजे काय? या रोमन संख्या प्रणालीमध्ये कोणतंही संख्या चिन्ह हे 3 पेक्षा जास्त वेळा रिपीट होत नाही. 3 पेक्षा जास्त वेळा त्याची पुनरावृत्ती होत नाही. आय हॅव एन एक्झाम्पल हिअर. इथे बघताय तुम्ही एक्स 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 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाहताय एक्स 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 एक्स. आता दोन्हीमधला फरक काय? एक्स 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 इथे एक्सची किंमत आहे 10. 10 अधिक 10 अधिक 10. इथे 3 वेळा लिहिले. एक्स 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 इट इज रिपीटिंग हिअर 4 टाइम्स. इथे 4 वेळा लिहिले. सो दिस वन इज राईट बट दिस वन इज रॉंग. Another example here. I. I is using here 3 times. I is using here 4 times. So this one is right and this one is wrong. So any symbol is never repeated more than 3 times. Is it clear? Next rule is, if a smaller symbol is written to the right of a symbol with greater value, then its value get added. याचा अर्थ असा आहे मुलांनो, कोणतीही मोठी संख्या, मोठं संख्या चिन्ह जे आहे त्या मोठ्या संख्या चिन्हाच्या उजव्या बाजूला जर लहान संख्या चिन्ह असेल तर ते लहान संख्या चिन्ह मोठ्या संख्येमध्ये ॲड होणार आहे. म्हणजे त्या लहान संख्येची किंमत मोठ्या संख्येमध्ये मिळवली जाणार आहे, बेरीज होणार. आय विल टेक ॲन एक्झाम्पल हिअर. बघा तुम्ही इथे बघताय व्ही आय. व्ही इज इक्वल टू 5. आय इज इक्वल टू 1. व्ही इज ग्रेटर सिम्बल अँड आय इज स्मॉलर सिम्बल. आणि जी लहान संख्या चिन्ह दिसतंय ते मोठ्या संख्या चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे. सो 5 plus 1 is equal to 6. Another example here. X I. X is greater symbol and I is smaller symbol. आता हा स्मॉलर सिम्बल जो आहे तो ग्रेटर सिम्बलच्या उजव्या बाजूला आहे. त्यामुळे या लहान संख्या चिन्हाची किंमत मोठ्या संख्येमध्ये मिळवली जाणार आहे. 10 plus 1 is equal to 11 and so on. Next rule is, if a smaller symbol is written to the left of a symbol with greater value, then its value is subtracted. ह्याचा अर्थ काय मुलांनो, की मोठं जे संख्या चिन्ह आहे, मोठी जी संख्या आहे त्या मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला जर लहान संख्या चिन्ह असेल तर मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा होणार आहे. म्हणजे आता मागे जो आता आपण नियम पाहिला ना, त्या नियमाच्या विरुद्ध हा. मागच्या नियमात काय होतं, मोठ्या संख्या चिन्हाच्या उजव्या बाजूला लहान संख्या चिन्ह असेल तर बेरीज. या नियमात मोठ्या संख्या चिन्हाच्या डाव्या बाजूला लहान संख्या चिन्ह असेल तर वजाबाकी. I have an example here. IV. This one is a greater value and this one is small. I हा व्हीच्या डाव्या बाजूला आहे त्यामुळे तो वजा होणार आहे.
IV is equal to 5 minus 1 is equal to 4. Another example here. IX. I is smaller than X. आणि I हा X या मोठ्या संख्या चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे तो वजा होणार आहे. 10 minus 1 is equal to 9. And so on also. Let us see one more example. XL. X is smaller than L. आणि X हा L च्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे तो मायनस होणार आहे. 50 minus 10 is equal to 40. मुलांनो, मला वाटतं रोमन संख्या संबंधीचे हे सर्व नियम तुम्हाला व्यवस्थित समजले असावेत. आता रोमन संख्या संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. We will not write Roman symbol as in cursive writing. बऱ्याच मुलांना सवय असते की रोमन संख्या चिन्ह ते कर्सिव्ह लिपीमध्ये लिहितात, जे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल. इंग्रजी अल्फाबेट्स, लॅटिन भाषेतील जे अल्फाबेट्स आहेत त्यांचा उपयोग रोमन संख्या चिन्हांसाठी केलेला आहे, जे तुम्हाला एका सेक्शनमध्ये स्क्रीनवर दिसत असेल ते बरोबर आहे. आणि खाली तुम्हाला तीच अल्फाबेट्स कर्सिव्ह लिपीमध्ये दिसत आहेत. या पद्धतीने कर्सिव्ह लिपीमध्ये कधीही रोमन संख्या चिन्ह लिहायची नाहीत, ते चुकीचं आहे. And the second rememberable thing is, we will not join two symbols together. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल बघा, VII आणि एका बाजूला तुम्ही बघत असाल की वरती पण एक रेषा केली आणि खालीही एक रेषा केली आहे आणि मग ती संख्या चिन्ह मध्ये लिहिली आहे, जे चुकीचं आहे. बऱ्याच मुलांना ही सवय असते की रोमन संख्या चिन्ह लिहिताना ते एका रेषेने ती संख्या चिन्ह जॉईंट करत असतात. असं करायचं नाही. ओके स्टुडंट्स, आय होप यू हॅव क्लिअर ऑल टॉपिक्स रिगार्डिंग रोमन न्यूमरल्स. रोमन संख्या या पहिल्या प्रकरणातल्या जवळजवळ सर्व भाग या तासाला आपण घेतलाय. सगळे बेसिक नियम यात आलेत. मला वाटतं पुढच्या तासाला आपण 1 ते 100 अंक जे आहेत, 1 ते 100 रोमन संख्या ज्या आहेत त्यांचं लेखन करूयात. तोपर्यंत अभ्यास करा, घरी राहा, कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.